नमस्कार, मी परमदा जाधव. एकेकाळी भारत जगातील सर्वात मोठा शस्त्र आयातदार देशांपैकी एक होता. पण आज परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. भारताने संरक्षण उत्पादन प्रथमच रुपये 1.78 लाख कोटीचे विक्रमी पातळीवर पोहोचलेला आहे. याचा अर्थ भारत आता फक्त शस्त्र खरेदी करणारा देश नाही, तर एक जगातील सर्वात सक्षम उपकरणे तयार करणारा मोठा उत्पादक बनलेला आहे. ही केवळ आकड्यांची बातमी नाही, तर भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी, रोजगारासाठी आणि राष्ट्रीय संस्थेसाठी सुरक्षिततेसाठी हा महत्त्वाचा टप्पा आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की रुपये 1.78 लाख कोटीचा अर्थ काय आणि डिफेन्स इकॉनॉमी म्हणजे काय आणि भारत इतक्या वेगाने पुढे कसा गेला आणि याचा सामान्य नागरिकांना फायदा काय. तर डिफेन्स इकॉनॉमी म्हणजे काय, तर देशात तयार होणारी लष्करी विमाने, क्षेपणास्त्र, ड्रोन, रणगाडे, तोफा, नौदल जहाजे, रडार आणि इलेक्ट्रिक्स आणि इतर संरक्षण उपकरणांचे जे उत्पादक आहे ते संशोधन, निर्यात आणि उद्योग यांचा एकत्रित आर्थिक परिणाम म्हणजे डिफेन्स इकॉनॉमी होय. म्हणजेच हा फक्त सैनिकांचा विषय नाही, तर उद्योग, रोजगार आणि संशोधन आणि निर्यात याचाही विशेष विषय आहे. तर आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचे संरक्षण उत्पादन हे 1.78 लाख कोटीवर पोहोचले. हे भारताच्या इतिहासातील सर्वाधिक संरक्षण उत्पादक आहे. या वाढीमुळे सरकारी संरक्षण उद्योगासोबत खाजगी कंपन्यांचाही मोठा असा वाटा आहे. आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या धोरणामुळे देशांतर्गत उत्पादनाला मोठी चालना मिळालेली आहे. तर आज भारतात तयार होत आहेत ते म्हणजे अत्याधुनिक ड्रोन, क्षेपणास्त्रे, रडार प्रणाली, युद्धनौका, लढाऊ विमाने, तोफा, दारुगोळा, इलेक्ट्रॉनिक्स युद्ध प्रणाली यातील अनेक उपकरणे हे भारतीय सैन्य वापरत आहे आणि काहींची निर्यातही होत आहे. पूर्वी संरक्षण क्षेत्रात सरकारी कंपन्यांचे वर्चस्व होते. आता अनेक खाजगी भारतीय कंपन्या संरक्षण उत्पादनात सहभागी होत आहेत आणि यामुळे स्पर्धा वाढली आहे. अनेक तंत्रज्ञान हे नवीन आलेले आहेत आणि उत्पादन क्षमताही वाढलेली आहे. रोजगारांच्या नवीन संधी ह्या निर्माण झालेल्या आहेत किंवा होत आहेत. डिफेन्स एक्सपोर्टमध्येही भारत आता अनेक देशांना संरक्षण उपकरणे हे निर्यात करत आहेत. क्षेपणास्त्रे, ड्रोन, बुलेटप्रूफ वाहने आणि दारुगोळा आणि विविध संरक्षण प्रणाली ही मागणी वाढत आहे. यामुळे भारताची जी जागतिक संरक्षण बाजारपेठ आहे ती बाजारपेठेत ओळख ही मजबूत होत आहे. आणि म्हणून डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग वाढल्यामुळे हजारो नवीन रोजगार, एमएसएमई उद्योगाची संधी आणि अत्याधुनिक संशोधन, इलेक्ट्रॉनिक्स आणि एआय क्षेत्रात याला चालना मिळाली आहे. आणि परकीय चलनाची ही कमाई, ही आयात कमी आणि स्वदेशी उत्पादन वाढ हे सर्व देशांच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे हे घटक आहेत. आणि सरकारने संरक्षण क्षेत्रासाठी विक्रमी अर्थसंकल्प हे तरतूद केलेले आहे आणि म्हणून देशांतर्गत उद्योगाकडून अधिक खरेदी भर हा दिला जातोय आणि त्यामुळे पुढील काही वर्षात भारत जगातील संरक्षण उत्पादनातील महत्त्वाचा देश बनण्याचे हे लक्ष्य ठेवलेले आहे. आणि म्हणून मित्रांनो, 1.78 लाख कोटीचे संरक्षण उत्पादन हा केवळ एक आर्थिक आकडा नाही, तो भारताच्या तांत्रिक क्षमतेचा, आत्मनिर्भरतेचा आणि जागतिक स्तरावर वाढणाऱ्या प्रभावाचा पुरावा आहे. आता डिफेन्स
एक्सपोर्टवरून डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग आणि डिफेन्स एक्सपोर्ट किंवा डिफेन्स इम्पोर्ट बनण्याच्या दिशेने वेगाने देश हा वाटचाल करत आहे. तुमचे मत काय सांगते? भारत पुढील 10 वर्षात जागतिक टॉप डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग देशामध्ये स्थान मिळवेल का? कमेंटवर नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.